बघतोय यावेळेस महाराष्ट्र केसरीची ही अंतिम लढत अवघ्या काही क्षणात सुरू होणार आहे। अजित पवार, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दोन्ही मल्लांना यावेळेस शुभेच्छा दिलेल्या आहेत। महाराष्ट्र केसरीची ही अंतिम लढत पुढच्या काही क्षणात। मॅट विभागातून पृथ्वीराज मोहोळ रणांगणात आहे, तर महेंद्र गायकवाड विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ अशी लढत होणार आहे। कोण होणार 67वा महाराष्ट्र केसरी अवघ्या काही क्षणात आपण पाहणार आहोत। मॅट विभागातील अंतिम सामन्यानंतर गोंधळ झाला होता आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा इथं महाराष्ट्र केसरीची अंतिम लढत होत आहे। ही थेट दृश्य अहिल्यानगरमधून यावेळेस महाराष्ट्र केसरीची गदा कोण घेऊन जाणार? शिवराज राक्षे याचा काही वेळापूर्वी इथं आपण बघितलेला आहे, गोंधळ झाला होता। मला हा निकाल मान्य नाही असं शिवराज राक्षेनं म्हटलं होतं। पृथ्वीराज मोहोळनं त्याच्यावर मात केलेली आहे आणि आता महेंद्र गायकवाड विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ रणांगणात कुस्तीच्या या रणांगणामध्ये आपण बघतोय। महाराष्ट्र केसरी अर्थातच या स्पर्धेसाठी, या कुस्तीच्या सामन्यासाठी वर्षभर हे सगळे मल्ल जे आहेत ते प्रचंड तयारी करतात आणि आज आपण बघतोय महाराष्ट्र केसरीची अंतिम लढत। गदा नेमकी कोण घेऊन जाईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अहिल्यानगर कुस्तीगीर संघाचे सचिव शांतता राखा। पृथ्वीराज मोहोळ गायकवाड यांच्यात अंतिम लढत होतीये। गादी गटात शिवराज राक्षेचा पराभव झाला आणि त्यानंतर गोंधळ झाला होता आणि आता पुन्हा हा सामना सुरू होतो। किती हलतोय रे? एक ठिकाणी बस ना, त्यावेळेस एका ठिकाणी बसायचं नाही। लाल कस्टमध्ये पुणे जिल्ह्याचा पृथ्वीराज मोहोळ, कर्मिला कस्टमध्ये महेंद्र गायकवाड। ज्या जिल्ह्याचा खेळाडू खेळत असतो त्या जिल्ह्याचा ऑफिशियल डेप्यूट केला जात नाही, म्हणून सरपंच म्हणून काम पाहत आहेत अहिल्यानगरचे संतोष भुजबळ, साईड पंच आहेत सांगलीचे नितीन शिंदे आणि ज्युरी म्हणून औरंगाबाद सोनू काबलिये व आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर नामदेवजी बडरे सांगली। मोबाईल मोबाईल खाली हे बघा खाली खाली उठू नका समोर
कुस्तीगीराला ऍक्टिव्हिटी पिरियड 30 सेकंदाची वेळ.